महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत इंधन बचतीचा निर्णय घेतलाय। याचाच एक भाग म्हणून आज महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आपल्या निवासस्थानापासून ते महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत सर्वांना इंधन बचतीचा संदेश दिलाय। याचबरोबर महापालिका अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी इंधन बचतीचा संदेश दिलाय। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आपल्या गार्डसोबत जामवाडी ते महापालिका असे पायी चालत आपले शासकीय वाहन टाळले। महापौरांच्या या कृतीने सर्वत्र स्वागत होते। शिवाय महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना देखील इंधन आणि वीज बचतीचं आवाहन केलंय। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले। या आवाहनाला प्रतिसाद देत महापौरांनी आज पायी 700 मीटर घरापासून मुख्यालयापर्यंत चालत जाणं पसंत केलं। नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, महापौर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। आज मी तुम्हा सर्वांना एक आवाहन करणार आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे आव्हान आपल्या सर्व देशवासियांना केलेलं आहे, तेच आव्हान मी आपल्या महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सुज्ञ नागरिकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व अधिकाऱ्यांना, पश्चिम आशियाई संकटांच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशावर सुद्धा काही प्रमाणात संकट येण्याचे चिन्ह दिसत आहेत आणि त्यातील ऊर्जा बचत, इंधन बचत आणि स्वदेशी उत्पादनांचा वापर जास्त प्रमाणात करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे या संदर्भातील आवाहन करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे। तर सर्वप्रथम आपण सर्वांनी आपल्या आपापल्या कार्यालयीन नियोजनस्थळी भेट देणे किंवा कार्यालयीन कामकाजासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व व्हेकल जे असतील त्यांचा अनावश्यक वापर टाळावा, जेणेकरून इंधन बचत होईल। कार्यालयीन कामकाज, बैठका, प्रशिक्षणे व चर्चासत्रे जी असतात ती शक्यतो सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावीत आणि शासकीय तसेच वैयक्तिक स्तरावर विजेचा वापरसुद्धा आपण सर्वांनी कमी प्रमाणात केला पाहिजे। त्यासाठी सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात केला तर चांगलं होईल। त्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे त्याचासुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा। स्वदेशी उत्पादनांवर जास्त प्रमाणात नागरिकांनी भर द्यायला पाहिजे। अनावश्यक खर्च टाळला पाहिजे। खाद्यतेलाचा मर्यादित वापर करून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारली पाहिजे आपण सर्वांनी। पर्यावरणपूरक उपक्रम, नैसर्गिक शेती व ऊर्जा संवर्धन मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग शेतकऱ्यांनी, सर्व नागरिकांनी घेतला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं असेल तर ते फ्लेक्स, बॅनर, सजावटीसाठी विद्युत रोषणाई यांचा कमीत कमी वापर करून एक समाजात साधेपणा व ऊर्जा बचतीचा संदेश आपण सर्वांनी दिला पाहिजे। ही सर्व कामे पर्यावरण रक्षक, ऊर्जा बचत, राष्ट्रीय हिताची आहेत, त्यामुळे सर्वांनी याचा विचार करावा व या पद्धतीनं आपलं जीवनशैली करावी हीच सर्वांना विनंती।